नमस्कार, स्वागत आहे आपल्या ॲडव्होकेट नरेंद्र माधव या चॅनलवरती। स्वागत आहे आपल्या ॲडव्होकेट नरेंद्र माधव या चॅनलवरती। मित्रांनो, कायदेशीर घडामोडी आपल्यासोबत पोहोचवण्यासाठी हे चॅनल अत्यंत उपयुक्त असतं। या चॅनलच्या माध्यमातून आपण लोकल लॉज बरोबर इंटरनॅशनल लॉज त्याचबरोबर वेगवेगळ्या कायद्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत असतो। आपलं पण एक कर्तव्य आहे की आमच्या चॅनलच्या माध्यमातून लाईक करा आणि सबस्क्राईब कराल अशी अपेक्षा आपल्याकडून बाळगायला हरकत नाही। मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे हा टॉपिक आहे इम्पॉर्टंट कायद्याच्या अनुषंगाने, म्हणजेच कायद्याचं महत्त्व सध्याच्या घडामोडीला किती महत्त्वाचं आहे त्या अनुषंगाने आपण बोलणार आहोत। त्यामध्ये घरगुती हिंसाचाराचा कायदा आणि त्याचबरोबर महिलांसाठी इम्पॉर्टंट असणारे काही कायदे याचा आज आपण थोडंसं बोलणार आहोत, जाणून घेणार आहोत की ते कायदे किती महत्त्वाचे आहेत आणि त्या अनुषंगाने कोणकोणत्या केसेस महिलांवरती केल्या जातात आणि महिलांच्या वतीने कोणकोणत्या केसेस त्यांच्या पतीवरती घरगुती हिंसाचार झाल्यानंतर करता येतात याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। मित्रांनो, घरगुती हिंसाचार हा कायदा जो आहे हा अत्यंत व्यापक आणि अत्यंत महत्त्वाचा कायदा आहे। घरगुती हिंसाचार कायद्यामुळे बऱ्याचशा भगिनींच्या आयुष्यामध्ये एक प्रकारचा प्रकाश प्राप्त होण्याची पद्धत निर्माण झालेली आहे। कारण घरगुती हिंसाचार कायद्याच्या अंतर्गत एखाद्या कौटुंबिक घरामध्ये कौटुंबिक हिंसाचार होत असेल तर तो कौटुंबिक हिंसाचार घरगुती हिंसाचार थांबवण्याची ऑर्डर कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 अंतर्गत केलेली आपल्याला बघायला मिळतो। तो कायदा फार व्यापक आहे। त्याचबरोबर ह्याच कायद्यामध्ये घरगुती हिंसाचार म्हणजे कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 मध्ये एक प्रोव्हिजन त्यामध्ये दिलेली आहे। त्यामध्ये मेंटेनन्स ही पद्धत त्या ठिकाणी दिलेली आहे। जर पती पत्नीला नांदवत नसेल आणि ती पती पत्नीपासून वेगळी राहत असेल तर पतीचं कर्तव्य आहे की त्या पत्नीला मेंटेनन्स देणं अत्यंत आवश्यक आहे। ही सुद्धा प्रोव्हिजन आपल्याला घरगुती हिंसाचार कायदा 2005 मध्ये बघायला मिळतो। मित्रांनो, बऱ्याच जणांच्या मनामध्ये असं प्रश्न निर्माण होणं शक्य आहे की सीआरपीसीचे 125 मध्ये पोटगीची तरतूद आहे। 125 मध्ये पोटगीची तरतूद असताना सुद्धा इकडे सुद्धा घरगुती कौटुंबिक हिंसाचार कायद्यामध्ये सुद्धा पोटगीची तरतूद आपल्याला पाहायला मिळते, मेंटेनन्सची तरतूद आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर मित्रांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की अकॉर्डिंग टू डिवोर्स ऍक्ट हिंदू विवाह कायद्यामध्ये सुद्धा विवाह ज्या वेळेला घटस्फोटाचा कायदा चालू जात असतो, घटस्फोटाचा कायदा चालू असताना सुद्धा आपल्याला त्यामध्ये मेंटेनन्स ऍप्लिकेशन पत्नीच्या वतीने आपल्याला फाईल करता येतं। तर बऱ्याच आपल्या भगिनींना या गोष्टीची माहित नसेल की कोणकोणते कायदे महिलांच्या अनुषंगाने महत्त्वाचे आहेत, तर हे सर्व कायदे महिलांच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचे आहेत। एक तर पतीने घटस्फोटाचा दावा केला असेल तर पत्नीला वेगळी त्या अंतर्गत 125 द्यायची पण गरज नाही, पण घटस्फोटाच्या दाव्याच्या अंतर्गत सुद्धा एक ऍप्लिकेशन पत्नीला देता येतं। त्यामध्ये पत्नीला मेंटेनन्स ऍप्लिकेशन ऑनरेबल कोर्टासमोर प्रेझेंट करता येतं आणि त्या अनुषंगाने पत्नीला पोटगी मिळू शकते। त्याचबरोबर सीआरपीसीची 125 मध्ये सुद्धा पोटगी मिळण्याची तरतूद आहे। 125 मध्ये स्पेशल पोटगीचा दावा पत्नीला नवऱ्याच्या विरोधात चालवता येतो आणि त्या अंतर्गत सुद्धा परमनंट मेंटेनन्स मिळण्याची तरतूद सीआरपीसीचा कलम 125 मध्ये दिलेली आपल्याला बघायला मिळते। त्याचबरोबर घरगुती कौटुंबिक हिंसाचाराचा जो कायदा आहे 2005 च्या अनुषंगामध्ये सुद्धा मेंटेनन्स, इंटरिम मेंटेनन्स आणि मेंटेनन्स देण्याची तरतूद त्यामध्ये दिलेली आहे। मित्रांनो, याचबरोबर बऱ्याच जणांच्या मनामध्ये अजून एक प्रश्न निर्माण होतो की घरगुती हिंसाचाराबरोबर आयपीसीचे सेक्शन 498 सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे की आयपीसीचं भारतीय दंड संहिता याचे सेक्शन 498 ज्यामध्ये हुंडाच्या अनुषंगाने मारहाण झाली असेल किंवा अत्यंत मारहाणीचं स्वरूप तीव्र असेल, पतीच्या घरच्यांनी किंवा पतीच्या नातलगांनी पत्नीला गंभीर स्वरूपाची मारहाण केलेली असेल, हुंड्याची मागणी त्या ठिकाणी असेल तर अकॉर्डिंग टू अंडर सेक्शन 498 मध्ये आपल्याला 498 अंतर्गत आपल्याला त्या ठिकाणी गुन्हा दाखल करता येतो, कोर्टामध्ये दाद मागता येते। ही संपूर्ण इत्थंभूत माहिती महिलांच्या कायद्याच्या अनुषंगाने अत्यंत व्यापक आहे, अत्यंत महत्वाची आहे। ह्याच कायद्याच्या माहितीद्वारे आपण महिलांच्या आरोग्यामध्ये, महिलांच्या आयुष्यामध्ये सुंदरसा प्रकाश निर्माण करू शकतो। म्हणून सर्वसामान्य समाजशास्त्रज्ञांच्या काही लोकांनी आणि सामाजिक शास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा महिलांवर होणारे अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी इत्थंभूत कायद्याची माहिती आपल्या प्रत्येकाला होणं आवश्यक आहे।
आणि त्या अनुसरून हा एक ओव्हरव्ह्यू आपण या कायद्याच्या अनुषंगाने घेतलाय. व्हिडिओ आपल्याला आवडत असेल तर नक्की लाईक कराल, सबस्क्राईब कराल. थँक्यू सो मच.